Hello student, how are you? Have you studied English? क्वेश्चन पेपर मधले अनसीन पॅसेज, वेगवेगळ्या प्रकारचे शब्द. आता बघा इंग्लिश मधले एक वाक्य तुम्हाला देतो. There were sweets in the pots. There were sweets in the pots. There were sweets in the pots. तर या ठिकाणी आपल्याला टेन्स ओळखायचा आहे. तर आरचा पास्ट टेन्स काय आहे? आरचा पास्ट टेन्स वेअर आहे का नाही? आरचा पास्ट टेन्स वेअर. इजचा पास्ट टेन्स काय? वाज. कॅनचा कोड, शालचा शूड, विलचा वुड. मग आता देर वेअर हा पास्ट टेन्स आहे. स्वीट्स इन द पॉट्स, मग आता प्रेझेंट होणार नाही आणि फ्युचर पण होणार नाही. आता हा पास्ट टेन्स आहे. मग कोणत्या प्रकारचा पास्ट टेन्स आहे? सिंपल पास्ट टेन्स आहे का पास्ट परफेक्ट आहे का पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आहे का कोणता आहे? आपण म्हणतो आय वॉज गोइंग, आय वेंट टू स्कूल. आय वेंट टू स्कूल साधा भूतकाळ. देर वेर सिंपल प्रेझेंट स्वीट्स इन द पॉट्स. म्हणजे त्या भांड्यामध्ये काय होते? गोड पदार्थ होते. त्या भांड्यामध्ये गोड पदार्थ होते. आता दुसरं वर्ब अँड वेगळ्या प्रकारचे पास्ट टेन्स इथे आहेत. बघा, आय वॉन्ट ट्रबल यू. आय वॉन्ट ट्रबल यू. बघा दुसरं वाक्य देतो मी तुम्हाला. आय वॉन्ट ट्रबल, TROUBLE. I won't trouble you anymore. तर याचा क्वेश्चन टॅग करायचा आहे मित्र. काय करायचं आहे? क्वेश्चन टॅग. मग वाक्य हे जसं का तसं उत्तरपत्रिकेत लिहायचं. हे वाक्य ऍज इट इज आन्सर पेपर मध्ये लिहायचं. आय वॉन्ट ट्रबल यू एनी मोर. फ्युचर टेन्स आहे का नाही? आय वॉन्ट. विलचा झालेला आहे वॉन्ट, नाही का? विलचा काय झालेला आहे? वॉन्ट झालेला आहे. आणि याच्यात मागे सांगितलं काय तुम्हाला? नकारात्मक असेल तर होकारात्मक करायचं आणि होकारात्मक असेल तर नकारात्मक करायचं. याचा हा विल घ्यायचा, बरोबर नाही? वॉन्टचा विल घ्यायचा, विलचा वॉन्ट असा घेत असतात. मग आय वॉन्ट ट्रबल यू एनी मोर. त्याने काय तुम्हाला त्रास दिलेला नसेल तो, बरोबर? मग इथं आहे का त्याने दिलेला होता का त्रास? क्वेश्चन टॅग काय? विल आय. काही क्वेश्चन टॅग काय येईल? आन्सर येईल विल आय आणि क्वेश्चन मार्क. झाला तुमचा 1 मार्क. काय झाला? तुमचा 1 मार्क झाला. नंतर फिस्ट. फिशचा अर्थ काय होतो? FEAST. फिस्ट मेजवानी, नाही का? तुम्हाला काहीतरी संडे
रविवारची फिस्ट देतात ते मेसवाले, तर ते गोड किंवा तिखट चांगल्या प्रकारचं जेवण त्याला फिस्ट म्हणतात. तर या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्नपत्रिकेमधले हे दिले. तेनालीरामन किंवा ॲस्ट्रॉलॉगर, someone, the king lost a lot of weight during the period of time. The king lost a lot of weight. बघा तिसरं वाक्य देतो. A king lost a lot of weight. Lost a lot of weight. इथं ये नाही होणार, इथं द किंग होईल. काय होईल? द किंग. The king lost a lot of weight. The king lost a lot of weight during the period of time. During a period of time. During the period of time. During that period. That. The king lost a lot of weight. भरपूर वजन कमी केलेलं आहे. त्यावेळेस राजाने भरपूर वजन कमी केलेलं आहे. डिलाइटेड याचा अर्थ काय होईल सांगा? DELIGHT. डिलाइटेड. DELIGHTED. डिलाइटेड. DELIGHTED. डिलाइटेडचा अर्थ काय होईल? प्लीज्ड. PLEASED. फार महत्वाचं आहे मित्र. डिलाइटेड. प्लीज्ड. PLEASED. प्लीज्ड. आता डिलाइटफुल, प्लीज्ड महत्वाचे क्वेश्चन पेपर मध्ये आलेले. देयर वेअर स्वीट्स इन द पॉट. पास्ट टेन्स येईल का प्रेझेंट टेन्स? असं आरचा वेअर हिचा वाज होतो. मग आय वोंट ट्रबल यू एनी मोर क्वेश्चन टॅग करायचा. मग काय होईल आन्सर? विल आय. याचा वोंटचा विल आय. बघा फार महत्वाचं आहे. इथं 1 मार्क आहे, इथं 1 मार्क आहे. द किंग लॉस्ट ए लॉट ऑफ वेट ड्युरिंग द पीरियड ऑफ ड्युरिंग दॅट पीरियड ऑफ टाइम. त्यावेळेस राजाने भरपूर वजन कमी केलं. डिलाइटेडचा अर्थ बघा प्लीज्ड होतो. हे बऱ्याच वेळा आलंय. डिलाइटेडचा प्लीज्ड. आता बघा क्वेश्चन पेपर मधले आपण दररोज असे घेत जाणार आहे. तुम्ही स्टडी करा. एनिथिंगचा अपोजिट नथिंग. एनिथिंगचा अपोजिट नथिंग लिहून ठेवा. एनिथिंग, नथिंग. आणि या ठिकाणी वेटचा सिमिलर प्रोनाउन्स. वेट. WIGHT वेट आणि WET वेट. वेट म्हणजे वजन आणि वेट म्हणजे ओला, नाही का? WET वेट म्हणजे ओला आणि WIGHT वेट म्हणजे वजन. अशा प्रकारचे संभ्रम करणारे प्रश्नाचे उत्तर परीक्षेत आहेत. त्यामुळे व्यवस्थित दररोज यू स्टडी हार्ड and eating and lifelong happy Diwali and enjoy life. Okay, thank you, bye. Salam.